नमस्कार. आज 15 जून 2026 आहे. तत्पूर्वी आपण 13 जून 2026च्या बातम्या पाहणार आहोत. कारण आपण सुट्टीवर होतो, या निमित्ताने आपल्या बातम्या काही सुटलेल्या आहेत. तर पहिली बातमी आहे, कमी पावसाचे शेतीवर संकट, सरकारने सांगितल्याशिवाय पेरणी करू नका, मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना सबुरीचा सल्ला. त्यानंतर संकट निवारण्यासाठी सरकारची तयारी. आता हा प्रश्न पहा, UPSCला पण विचारला जाऊ शकतो किंवा MPSCला पण, की दुष्काळाचं संकट निवारण्यासाठी तुम्ही काय कराल. तर इथं देवेंद्र फडणवीस यांनी जे काही पॉईंट सांगितलेत ना, तेच आपल्याला जसेच्या तसे परीक्षेमध्ये लिहिलात तर मोर दॅन सफिशियंट आहे. तुम्ही एका जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहात, मग संकट निवारण्यासाठी तुम्ही काय करणार आहात, जे आज सरकार करत आहे तेच आपल्याला करायचं आहे. पहिला आहे पहा, कमी पावसाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी सरकार जोरदार तयारी करत असून त्यासाठी कृतीगट तयार करण्यात आला आहे. मग तुम्ही काय करणार आहात, कृतीगट तयार केले जातील. डन. नेक्स्ट आहे, जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात कशी पूर्ण करता येतील याचा प्रयत्न सरकार सध्याला करत आहे. कारण पाऊस कमी पडल्यानंतर मोठी धरणे उपयोगी येत नाहीत, तर पाऊस कमी पडल्यानंतर जलसंधारणाची छोटी कामे बंधारे उपयोगी येतात. अगदी बरोबर आहे. पहा, ज्यावेळेस आपल्या संकटाला सामोरं करायचं आहे किंवा पाऊस जर कमी पडला तर धरणं भरणार आहेत का, तर धरणं भरणार नाहीत. त्यामुळे आपण मोठी धरणं बांधून फायदा होणार नाही. पहा, तर त्यासाठी आपला छोटी छोटी जी बंधारे आहेत ती बांधणं गरजेचे आहेत. मग त्याची जी कामं आहेत ना, ती सध्याला प्रगतीपथावर आहेत किंवा युद्ध पातळीवर त्या कामाची पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न देवेंद्र फडणवीस सध्याला करत आहेत. त्याच्यानंतर सरकारने प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट देऊन जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यात येणार आहे. आत्ताच आपण पॉईंट बोलला. त्यानंतर चाऱ्याची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन त्या दृष्टीने पशुसंवर्धन आणि कृषी विभागांना वैरण विकासाचा कार्यक्रम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे टंचाईच्या काळात चारा उपलब्ध होईल. अगदी बरोबर आहे. पहा, तर ह्याच पॉईंटला तुम्ही पण लक्षात ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्ही उत्तरामध्ये हे जनरलिस्टिक पॉईंट्स आहेत. पहा, व अगदी जर तुम्ही पुस्तकातून जर पाठ करण्याचा वगैरे प्रयत्न केला तर ते भेटणार नाहीत. त्यामुळे स्वतःहून रिसर्च न करता जी बनाया आपल्याकडे टेक्स्ट आहे ना, त्याचाच तुम्ही उपयोग नक्की करू शकता. त्यानंतर पुढे, नीट परीक्षेसाठी अतिरिक्त 15 मिनिटे देण्यात येणार आहेत. ती पण बातमी आहे, पण आपल्यासाठी म्हणजे आपल्यापैकी विद्यार्थी देत नाही एक्झाम, त्यानिमित्ताने मी स्किप केलं. नेक्स्ट आहे, सिमेंट रस्त्यावर रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रयोग कुठं केला जात आहे, तर पहिला प्रयोग आहे नागपूर महानगरपालिकेचा. प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये हा पण पॉईंट तुम्ही नक्की देऊ शकता, की बा आपण उपाय जर केला तर नक्कीच नागपूर महानगरपालिकेने 33 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये किती 100 जागेवर त्यांनी काय केले आहेत. पहा, आता रेन वॉटर हार्वेस्टिंगचे पॉईंट त्यांनी उभारत आहेत. तर रेन वॉटर हार्वेस्टिंग कशा पद्धतीने केली जाणार आहे ते थोडक्यात आपण पुढे गेल्यानंतर पाहणार आहोत. तत्पूर्वी पुढे चला, मीनाक्षी नटराजन यांना दिलासा नाहीच. ओके, स्किप करू शकता. नेक्स्ट आहे, अमेरिका इराणमध्ये उद्या करार. हा प्रश्नचिन्ह आहे, पण मी नुकतंच आत्ताच 31 मिनिटापूर्वी न्यूज पाहिली. त्यामध्ये इराण आणि अमेरिका आहे या दोघांनी पण मान्यता दिलेली आहे की बाबा आपण आता काय करूयात, करार करूयात. पण तो करार कधी होणार आहे, 19 जून रोजी. पाकिस्तानमध्ये होणार आहे का, तर नाही, तर स्वित्झर्लंड येथे होणार आहे. प्लीज हा पॉईंट लक्षात ठेवा. इराण आणि अमेरिका या दोघांमध्ये पण करार होणार आहे. त्यांनी चर्चा केलेली आहे. तो करार 19 जून रोजी ऑफिशियली होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता मग इराण आणि अमेरिकेच्या प्रत्येक बातमीला आता तवज्जो द्यायचं नाही. ओके, कारण भरपूर बातम्या आलेल्या होत्या त्याबद्दल, पण आता गरजेचं नाही आहे. नेक्स्ट आहे, असामान्य नेमबाज सुवर्णवीर खेळाडू उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणजे जसपाल राणा यांचं 12 जून रोजी निधन झालं. त्यानिमित्ताने ही 13 जून रोजीची बातमी आहे, जी आपण घेतलं नव्हतं त्याबद्दल. तर पहा, भारतीय नेमबाजीला जागतिक स्तरावर वेगळी ओळख मिळवून देणारे अव्वल पिस्तूल नेमबाज आणि प्रख्यात प्रशिक्षक जसपाल राणा यांचे गुरुवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 49 वर्षाचे होते. गेली 3 दशके त्यांनी भारतीय नेमबाजीच्या विकासात मोलाचे योगदान दिले. गेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जसपाल यांच्या मार्गदर्शनाखालीच मनोज भाकरचे 2 कांस्य पदकाने जिंकून इतिहास घडवला होता. हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. मनोज भाकर यांचे प्रशिक्षक आणि स्वतः नेमबाज असलेले जसपाल राणा यांचं निधन झालं. त्यानिमित्ताने डायरेक्टली स्टेटमेंट वाईज परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर काल MPSC कंबाईनचा पेपर झाला. आता अगदीच मी तो पेपर सध्याला पाहिलेला नाही आहे, पण त्यामधील जे महत्त्वाचे पॉईंट्स वगैरे असतील किंवा जर काही त्यामधून आपल्याला घेण्यासारखं असेल तर मी नक्कीच त्याला सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करणार आहे आगामी वृत्तपत्र विश्लेषणमध्ये. त्याच्यानंतर आणखीन एक सूचना, उद्या किती तारीख आहे, 16 जून रोजी आपलं वृत्तपत्र विश्लेषणचं व्हिडिओ येणार नाही. परत मी ट्रॅव्हलिंगमध्ये आहे त्यानिमित्ताने. ओके, 2 दिवस होतो. पण पहा, आणखीन एक महत्त्वाची सूचना, ज्या विद्यार्थ्यांनी आन्सर पाठवलेले त्यांच्यासाठी म्हणजे थोडंसं विलंब लागत आहे, कारण भरपूर आन्सर्स वगैरे तिथं आलेले आहेत. ओके, त्यानिमित्ताने डन. त्याच्यानंतर पुढे चला, नेक्स्ट बातमी आपल्यासाठी गरजेची दिसत आहे का. नेक्स्ट आहे पहा, कर्जमाफीसाठी मंत्रिमंडळ उपसमिती
40 लाख शेतकऱ्यांना विना अट लाभ योजनेत केवळ एकच अट त्यांनी ठेवण्यात येणार आहे. आता पहा, समिती बसवलेली आहे. मग समिती यांचा अंदाज जो आहे किंवा समितीची जी रिकमेंडेशन आहे तो थोडंसं येऊ द्यात, मग त्याच्यानंतर आपण शेतकरी कर्जमाफीबद्दल चर्चा करूयात. आता विनाकारण आपण अशी अटी येतील का वगैरे तसं आपल्याला भाकीत लावायचं नाही आहे, त्यामुळे थोडंसं थांबा, काही दिवसानंतर ही स्पष्टता येणारच आहे. ओके, डन. नेक्स्ट आहे अधिवेशनात महिला शेतकरी सक्षमीकरण कायदा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक 2026 हे आपल्या विधानसभेत मांडलं जाईल. मग त्याच्यानंतर आपण याला विशिष्टरित्या पाहणार आहोत. आता सध्याला ही न्यूज इन प्रोसेस आहे, थोडंसं आर्टिकल्स पण येऊ द्यात याबद्दल. मग आर्टिकल आल्यानंतर आपण याला नक्कीच विश्लेषण करणार आहोत. ओके, न्यूज इन प्रोसेस आहेत दोन्ही बातम्या, त्यामुळे पुढे चला फक्त. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, भारताची अण्वस्त्र तैनात हा धोरणात्मक बदल प्रश्नचिन्ह. पहा, सिप्रीचा अहवाल काय आहे, तर सध्या प्रत्यक्ष युद्धजन्य परिस्थिती नसूनही भारताने 12 अण्वस्त्रे तैनात केली आहेत. व ही कशामुळे तैनात केलेली आहे, तर दुसरीकडे आपल्या बाजूला कोण कोण आहेत, एकीकडे पाकिस्तान आहे तर दुसरीकडे आहे चायना. व तुम्हाला माहिती असेल चायना एकदम प्रगतीपथावर आहे किंवा एकदम युद्धजन्य पातळीवरती त्यांनी न्यूक्लिअर वेपन सध्याला बनवत आहे. त्यानिमित्ताने भारत देश पण आता आघाडीवर आहे. भारत देशाने पण पहा अण्वस्त्र विकासाला गती दिलेली आहे. आता एकीकडे जर पाहिलं आपण तर धोरण कसं आहे भारत देशाचं, किंवा आम्ही पहिल्यांदा अटॅक करणार नाही, पण जर दुसऱ्या व्यक्तीने जर आमच्यावर अटॅक केलं तर आम्ही त्याला सोडणार नाही. अगदी त्याच धर्तीवर भारत देश पण काय करत आहे पाहता, सध्याला निशस्त्रीकरण न करता आपण पण अण्वस्त्राकडे जास्त मागणी देत आहोत किंवा अण्वस्त्र बनवण्याचा जो कार्यक्रम आहे त्याला आपण चालना दिलेली आहे, असं सिप्रीचा अहवाल सांगतं. आता सिप्रीचा अहवाल कशाशी रिलेटेड आहे असं जर तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारण्यात आलं तर तुम्ही त्यामध्ये लिहू शकता की अगदीच हा जो अहवाल आहे तो निशस्त्रीकरण त्यानंतर अण्वस्त्रीकरण याबद्दलचा हा अहवाल आहे. एवढाच पॉईंट काय तो लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे चायनाबद्दलचं अण्वस्त्रीकरण कार्यक्रम आहे ते अगदीच पहा प्रगतीपथावर आहे. 2030 पर्यंत पहा त्यांनी 1000चा टप्पा गाठतील असं त्यांचं मत आहे. 2030 पर्यंत चायना 1000चा टप्पा गाठेल असं तज्ज्ञांचं मत आहे. मग त्याला जर आपला थांबवायचं असेल किंवा चायनाला जर थोडंसं काउंटर करायचं असेल तर आपल्याला पण पहा आपली जी अण्वस्त्र आहेत ती कार्यक्रम वेगाने पुढे न्यावी लागतील. त्यानंतर नेक्स्ट, सिमेंट रस्त्यावर रेन वॉटर हार्वेस्टिंग, राज्यातील पहिला प्रयोग, भूजल पातळी वाढवण्यासाठी नागपूर महानगरपालिकेचा पुढाकार. आता हाच पॉईंट तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करत होतो की 33 किलोमीटरच्या दरम्यान 100 ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंगचे अशा पद्धतीने जाळी निर्माण करण्यात येत आहे. पहा, व सिमेंट रस्त्यावरती जर तुम्ही पाहिलात तर पूर्वी डांबरी जे रस्ते होते ना त्यावरती ते पाणी आतमध्ये तरी जायचं, जमिनीमध्ये पाणी जायचं, परंतु आता सगळीकडे पहा नाला, त्याच्यानंतर जे रस्ते आहेत म्हणजे गल्लोगल्ली वगैरे काय झालेत पहा आपल्याकडे तर सिमेंटचे रस्ते झालेत, त्यामुळे जमिनीत पाणी मुरत नाही. मग जमिनीत पाणी मुरण्यासाठी जिथे जिथे पहा खोलगट भाग वगैरे आहे तिथे त्यांनी काय करायचं, एक मोठा खड्डा करत आहेत व त्यामध्ये अशा पद्धतीने पाईप टाकून जे रेन वॉटर आहे ते डायरेक्टली खोलगट भागातून पहा या पाईप वाटे अगदी जमिनीमध्ये मुरेल व त्यावरती अशा पद्धतीने एक जाळी लावण्यात येणार आहे. यामुळे काय होईल पहा, जेव्हा केव्हा पाऊस पडेल त्यावेळेस हे जे पाणी आहे ते डायरेक्टली जमिनीत जाणार आहे व अशा पद्धतीने नागपूर राज्यातील पहिला प्रयोग इथं करण्यात येत आहे. ओके, मग पाहूयात हा जर प्रयोग यशस्वी झाला तर अगदीच पहा सगळीकडे आपण अशा पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग करू शकतो. व परीक्षेला जरी प्रश्न आला पर्यावरण दृष्टिकोनातून किंवा पाण्याच्या दृष्टिकोनातून त्यावेळेस तुम्ही हे प्रयोग नक्की मेन्शन तिथं करू शकता, कारण अतिशय बेस्ट प्रयोग इथं मानला जात आहे किंवा एक वावगा प्रयोग आहे ना. म्हणजे आजपर्यंत कुठं झालं नाही, जरी शक्य झालं यशस्वी तर थोडं तरी 1% तरी यशस्वी हा प्रयोग नक्की होईल. त्यामुळे याचं मेन्शन तुम्ही नक्की करू शकता तुमच्या उत्तरामध्ये. ओके, डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट पहा, अन्य बातमी गरजेची दिसत नाहीये, तर अशा पद्धतीने 13 जून रोजीचं जे वृत्तपत्र आहे ते इथं संपतं. नेक्स्ट आहे 14 जून रोजी एक महत्त्वाची बातमी आली G7 बद्दलची. ओके, अमेरिका आणि इराण कराराबद्दल संभ्रम, ही बातमी स्किप करा कारण आता करार होणार आहे, ती चांगली बातमी आहे. नेक्स्ट आहे पहा, बदल सुचवण्यासाठी 7 सदस्यांची समिती, MPSC अभ्यासक्रमांचे होणार आहे पुनरावलोकन व 3 महिन्यांसाठी त्यांना कालावधी देण्यात आलेला आहे. पहा, आता समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष हे आपल्यासाठी सध्याला गरजेचे मला वाटत नाहीत की MPSC असे प्रश्न विचारेल, पण 3 महिन्याचा कालावधी आहे. मग पाहूयात MPSCचं जे अभ्यासक्रम आहे ते कशा पद्धतीने बदलेल, मग त्यानुसार आपली तयारी जी आहे त्यानुसार आपण बदलू नक्की शकतो. म्हणजे गट ब गट क या संदर्भात, कारण राज्यसेवेचे जे पॅटर्न पाहिला तर ते ऑलरेडी बदललेलं आहे. ओके, त्यामुळे थोडंसं थांबा, 3 महिन्यानंतर याबद्दलचे जे पॉईंट्स आहेत किंवा अभ्यासक्रम जे आहे ते आपल्या हातात नक्की असणार आहे. त्यानंतर पुढची बातमी आहे पहा G7 संदर्भात, तर नेक्स्ट पेजवरती ती चांगल्या पद्धतीने दिलेली आहे. G7 परिषदेसाठी पंतप्रधान फ्रान्सला रवाना, आठवडाभर युरोप दौऱ्यावरती असणार आहेत. भारत ग्लोबल साऊथचा आवाज आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी. आता पहा, ही बातमी आहे रविवारची. ओके, तर
काल G7ची परिषद होती. मग G7 म्हटल्यानंतर कोण कोण आहेत त्यामध्ये देश? पहिला आहे अमेरिका, दुसरा आहे ब्रिटन, तिसरा आहे फ्रान्स, चौथा आहे जर्मनी, पाचवा आहे इटाली, नेक्स्ट आहे कॅनडा आणि सातवा आहे जपान. ओके, हे सर्व राष्ट्र मिळून G7 बनतात. मग यामध्ये रशिया आहे का? तर बिलकुल नाही. रशिया पूर्वी होतं. मग रशिया यामध्ये असल्यानंतर काय नाव होतं पहा, त्याचं +1 म्हटल्यानंतर G8 होतं. ओके, पण 2014 मध्ये रशियाने क्रिमियावरती आक्रमण केलं. याच्या पूर्वी त्यांनी क्रिमिया, आता नेक्स्ट वरती कोणावरती आक्रमण केलं? युक्रेनवरती. ओके, मग पहा, रशिया याच्या पूर्वी G7 मध्ये होता, मग G8 असं संबोधलं जायचं, पण रशियाला त्यांनी डिलीट केले का? तर त्यांनी क्रिमियावरती आक्रमण केलं. या कारणानिमित्त मग आता सध्याला फक्त G7 कंट्रीज आहेत. व ह्या कंट्रीज कशा आहेत पहा, ह्या विकसित आहेत, विकसित राष्ट्र आहेत, हे देश डेव्हलप्ड आहेत. ओके, मग यामुळे आपण त्यांना काय म्हटलंय? G7 ह्या गटामध्ये भारत येईल का? मग आता विकसित गट म्हटल्यानंतर नाही, तर आपण विकसनशील आहोत. मग विकसनशील संघांसाठी कोण नेतृत्व करताय? तर भारत नेतृत्व करतं, व त्यालाच आपण ग्लोबल साऊथ असं म्हणतो. ओके, विकसनशील राष्ट्रांचा गट म्हणून काय ग्लोबल साऊथ असं म्हटलं जातं. व अगदीच जे विकसित आहेत त्यांना आपण G7 असं कंट्रीज म्हणतो. मग त्याच्यानंतर पहा, ज्यावेळेस 2008 मध्ये मंदी आली, त्याच्यानंतर पुन्हा G20 हा गट पण उदयास आलेला आहे. म्हणजे एमर्जिंग इकॉनॉमिक्स म्हणून कोण आलेलं? G20 आलेलं आहे. बाकी जे डेव्हलप्ड आहेत ते G7 मध्ये येतात आणि जे विकसनशील आहेत ते आपल्या कोशात येतात ग्लोबल साऊथ मध्ये. आता ग्लोबल साऊथ हे काही असं ऑर्गनायझेशन वगैरे नाही आहे, परंतु यामध्ये पहा आफ्रिकन कंट्रीज, आशियाई कंट्रीज, त्यानंतर लॅटिन अमेरिका कंट्रीज, या सर्व राष्ट्रांचा मिळून आपण काय ग्लोबल साऊथ, व या ग्लोबल साऊथचा आपण आवाज आहोत. ग्लोबल साऊथला ना मॅपवरती चांगल्या पद्धतीने तुम्ही समजून घेऊ शकता. पहा, ही अशा पद्धतीने आपण एक लाईन ओढली. मग नॉर्थ कंट्रीज जर तुम्ही पाहिला तर त्या डेव्हलप्ड आहेत. इथे रशिया पण आहे, रशिया पण डेव्हलप आहे. त्याच्यानंतर पहा, इकडे कॅनडा, USA, त्याच्यानंतर जर्मनी, फ्रान्स, इटाली, त्यानंतर इथे जपान, हे सर्व डेव्हलप्ड आहेत. पण तुम्ही जर साऊथची जर कंट्रीज पाहिलात तर साऊथमध्ये कोण आहेत? लॅटिन अमेरिकन्स आहेत, त्याच्यानंतर आफ्रिकन कंट्रीज आहेत, त्यानंतर आता पहा नॉर्थ हेमिस्फिअर मध्येच भारत पण येतो, परंतु त्यांना काय केलंय वेस्टर्न कंट्रीजनी, अमेरिका, ब्रिटन यांनी काय म्हटलं की बाबा नाही, तुम्ही गरीब हिंदुस्थानी आहात. अगदी त्या पद्धतीने पहा त्यांनी आपला साऊथ मध्ये ठेवलं. ओके, मग साऊथ मध्ये अगदी ऑस्ट्रेलिया पण आहे, मग त्याच्यानंतर इथं आफ्रिकन कंट्रीज वगैरे आहेत. ओके, म्हणजे अगदीच ब्रिटन किंवा अमेरिका आपला तशा पद्धतीने संबोधत, पण आपण स्वतःला नक्कीच एक विश्वगुरू आहोत या नात्याने आपण समजतो स्वतःला. पण पहा इथं या नजरेतून जर पाहिलात तुम्ही तर हे जे नॉर्थ कंट्रीज आहेत ना ते पूर्णतः अगदी एस्टॅब्लिश झाले किंवा वेल डेव्हलप्ड आहेत. मग या निमित्ताने जे साऊथ कंट्रीज आहेत ते थोडंसं गरीब पुअर नेशन्स आहेत. मग यालाच जर अनुसरून तुम्ही पाहिलात तर हे साऊथ नेशन्स आहेत. मग या साऊथ नेशनचा आवाज कोण बनलेला आहे तर भारत बनलेला आहे. मग अगदीच पहा या भारत देशाला त्यांनी जास्त प्राधान्य दिलं. मग नक्कीच पहा 2019 पासून जे मोदी इरा आलेला आहे, या मोदी इरा पासून किंवा अगदीच 2019 पासून आपण जेव्हा जेव्हा G7 ची बैठक होते त्या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर असतात. ओके, मग ते फक्त हजर असत नाही तर ते ग्लोबल साऊथचा आवाज बनून तिथं हजर असतात. ओके, तर आय होप हा पॉईंट तुम्हाला नक्की समजला असेल की ग्लोबल साऊथ म्हणजे काय, G20 म्हणजे काय, G7 म्हणजे काय. ओके, आता अगदी याला एलॅबोरेटिव्ह पद्धतीने मी इंटरनॅशनल रिलेशन मध्ये नक्की घेण्याचा प्रयत्न करेन. ओके, आता अगदीच पहा थोडंसं काही विद्यार्थ्यांचं मत होतं की सर तुम्ही बॅचचं प्रमोशन वगैरे करू नका. ओके, ते मी मागणी नक्कीच मान्य करतो, परंतु अगदी त्याला काउंटर भूमिका मी अशी मांडतो की पहा अगदी 2022 मध्ये मी त्याच दृष्टिकोनातून की अगदी पहा राज्यसेवा आणि युपीएससी इन मराठी मला नक्कीच अनुभव आहे. त्याच्यानंतर राज्यसेवा जर तुम्ही पाहिला तर ही नवीन आहे, अगदी शिक्षकांसाठी पण नवीन आहे. मग जे नवीन शिक्षक आहेत त्यांच्या पद्धतीने जर तुम्ही गेलात तर हे बेटर असेल. अन्यथा तुम्ही जर वेल एस्टॅब्लिश्ड जे शिक्षक आहेत त्यांच्या नजरेतून जर राज्यसेवेला जर पाहिला तर तुम्ही तुमचं नुकसान करून घेणार आहात. त्यामुळेच पहा 1 वर्षाची कॉस्ट मला माहिती आहे. या निमित्तानेच मी थोडंसं सांगण्याचा प्रयत्न करतोय किंवा अगदी माझ्याकडे बहुतांश विद्यार्थ्यांची SMS त्यानंतर कॉल्स भरपूर येतात. सर म्हणतात आम्ही कोचिंग लावलं परंतु आमचं भरपूर नुकसान झालंय. तुम्ही फक्त ब्रँड पाहून जाता कोचिंग संस्थांकडे, परंतु तिथं जे राज्यसेवा किंवा लिखाणामध्ये जे महत्वाचं पॉईंट पाहिजे ना ते तिथं नसतं. मग याच कारणानिमित्त पहा एका विद्यार्थ्याचं 1 वर्ष वाचावं या निमित्ताने. अन्यथा पहा 2022 त्यानंतर 2022 ते 2026 पर्यंत मी एकही बॅच आणली नाही किंवा एकही तशा पद्धतीने प्रमोशन केलं नाही. मी का केलं नाही त्याचं नेमकं कारण आहे 2025 ला राज्यसेवेची पहिली मुख्य परीक्षा झाली होती. मग त्या मुख्य परीक्षेचे पेपर्स पाहिल्यानंतर मला एक आढावा आला की बाबा या पद्धतीने आपल्याला जाता येतं. मग तेच पहा आज देखील म्हणजे अफोर्डेबिलिटीचा इश्यू आहे मी मान्य करतो, पण तुम्ही प्लीज मला एकदा कॉन्टॅक्ट करा किंवा मेसेज करा. मी अगदी आज देखील पहा जरी आन्सर रायटिंगची विद्यार्थ्यांची बॅच जरी असली ना तरी मी फ्री ऑफ कॉस्टली भरपूर विद्यार्थ्यांना तिथं तशा पद्धतीने मदत करत आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्टली प्लीज असा आरोप नका करू किंवा म्हणजे आरोप नव्हता तो, पण एक सांगण्याचा दृष्टिकोन
की बॅचचं प्रमोशन नसलं तरी पहा अफोर्डेबिलिटीचा इश्यू असेल ना तर प्लीज तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा, आपण त्याबद्दल नक्की चर्चा करून त्याचं एक सोल्युशन काढण्याचा प्रयत्न करेल. शक्य झालं तर तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता, अन्यथा पहा फॉरवर्ड करण्याचं पण तिथं ऑप्शन असतं. म्हणजे ज्या वेळेस मी बकवास वगैरे करत असेल तुम्हाला वाटत असेल ना तर तुम्ही नक्कीच 10च्या स्पीडने वगैरे तुम्ही थोडंसं म्हणजे डबल टॅप करून वगैरे तुम्ही पळून व्हिडिओ पाहू शकता. ओके, ॲज युअर विश. त्याच्यानंतर परत एकदा वापस येऊयात आपण. तर पहा G7. आता G7 मध्ये भारत ज्याच्या वेळेस G7 मध्ये जातो त्यावेळेस आपण भूमिका कोणत्या मांडतो तर पहा स्ट्रॅटेजिक आणि जिओ पॉलिटिकल अलाइनमेंट, त्यानंतर इकॉनॉमिक टाईज आणि क्लायमेट चेंज आणि एनर्जी. आपण जास्त करून ना क्लायमेट चेंजला तर भरपूर पुढे घेण्याचा प्रयत्न करत असतो. पहा आता असं का करत असतो आपण, तर नक्कीच पहा भारत देश हा विकसनशील राष्ट्रामध्ये येतो, बरोबर. मग आपल्याला जर विकास करायचा असेल तर पहा आपल्याला इंडस्ट्रीज बसवाव्या लागतील. मग इंडस्ट्रीज बसवायचं म्हटलं तर कार्बन इमिशन होणारच आहे पहा आपल्याकडे, बरोबर. त्याच्यानंतर आफ्रिकन कंट्रीजची पण तीच कंडिशन आहे. पहा त्यांना जर विकास करायचा असेल तर त्यांना कार्बन इमिशन तिथं करावंच लागेल. मग जे विकसित देश झालेले आहेत ना त्यांनी याच्या पूर्वी भरपूर इमिशन केलं आहे व ते आपल्याला काय म्हणतात आता की तुम्ही आता कार्बन इमिशन करायचं नाही आहे. मग त्यासाठीच पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 मध्ये जाऊन सांगतात की बाबा आम्हाला पण कार्बन इमिशन करावं लागेल किंवा जे नॉर्म्स आहेत ना ते थोडंसं रिलॅक्स करा, किंवा कार्बन इमिशन जर तुम्हाला वाटत असेल ना तर आम्हाला तुम्ही करू नका, तर आम्हाला टेक्नॉलॉजीची मदत करा तुम्ही. ओके, चांगल्या टेक्नॉलॉजीचा जर तुम्ही मदत केला तर आम्ही पण कार्बन इमिशन करणार नाही ना. मग त्याच दृष्टिकोनातून जर तुम्ही पाहिलात तर आपण ग्लोबल साऊथचा आवाज बनून जे G7 मध्ये जातो ना तिथे भारताची भूमिका नक्कीच चांगल्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी मांडत असतात. ओके, पण पहा ज्या वेळेस आपण G7 मध्ये सहभागी होतो ना त्यावेळेस तिथं रशियाचा पाठिंबा तिथं नक्कीच असतो. प्रॉब्लेम कसा आहे, रशियाला यांनी डिलीट केलं 2014 मध्ये, कारण क्रिमियावरती रशियाने आक्रमण केला. परंतु आज देखील आपले रशियासोबतचे संबंध एकदम दृढ आहेत. मग त्याच दृष्टिकोनातून अमेरिका, त्यानंतर जे अन्य राष्ट्र आहेत ना युरोपियन युनियन वगैरे, ते म्हणतं की भारतावरती भरोसा ठेवू शकतात नाही आपण, कारण ते रशियाचा चांगला मित्र आहे. मग याच कारणानिमित्त पहा एक तेवढं आव्हान आहे आपल्यासोबत की आपण G7 मध्ये वगैरे जाऊ शकत नाही. ओके, तर आय होप तुम्हाला G7चं मोठामाटी समजलं असेल. बाकी पहा जास्त डीप मध्ये जर जायचं म्हटलं तर आपल्याला एक चांगला लेक्चर लागेल व ते मी IR मध्ये चांगल्या पद्धतीने कव्हर करू शकेन. ओके, व मी याच्या पूर्वी पण म्हटलंय मी बॅच जर घेतलं तर नक्कीच पहा करंट अफेअर्सचे जे अपडेट्स आहेत ना ते मी लाईफ टाईम ठेवणार आहे. ओके, तुम्हाला अन्य बॅच मध्ये वगैरे कदाचित ते मिळणार नाही. ओके, आता पहा नक्कीच थोडंसं हर्ट होतं मला पण, कारण आणखीन एक जर सांगायचंच म्हटलं तुम्हाला तर पहा हे जे सर्व काही मी काम करत आहे ते मी पैशासाठी बिलकुल करत नाही आहे. आता हे पहा काही विद्यार्थ्यांना वाटत असेल की मास्टर पैशा सेंट्रिक वगैरे जास्त जात आहे, तर प्लीज तसा विचार नका करू. तर तुम्ही पाहू शकता करंट अफेअर्सच्या व्हिडिओमधून किती रुपयाची कमाई तिथं होते. एस्टिमेटेड रेव्हेन्यू तुम्ही पाहू शकता 31 रुपये, 35 रुपये, 30 रुपये, 27 रुपये. आता अगदी मी हे ऐवजी दीड तास जर दुसरीकडे जर लेक्चर घेतलं ना तिथं मला डायरेक्टली एका लेक्चरचे 500 रुपये नक्की मिळू शकतात. ओके, तसं काही नाही आहे की मला फक्त पैशासाठी वगैरे हे करत आहे. तर प्लीज तुम्ही तुमच्या मनातून माइंडसेट मधून जो काही विचार आहे मास्टर पैशा सेंट्रिक वगैरे सध्याला कसं काय बोलत आहे आजपर्यंत बोलला व आता अचानक कसं काय बोलला, तर प्लीज थोडंसं हे दृष्टिकोन तुम्ही काढून टाका. अगदी जे काही मी करत आहे 2022 ला पण मी याच दृष्टिकोनातून आलो होतो की गरीब विद्यार्थ्यांसाठी मला मदत करायची आहे व मी माझ्या इथिक्सची कधीही तडजोड वगैरे केली नाही. आता त्यानंतर तुम्ही पाहू शकता आणखीन एकही पेमेंट आपल्या खात्यामध्ये वगैरे इथं जमा झालं नाही. कुठं नाही ते मॉनिटायझेशन, हे पहा माझ्या खात्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. गेटिंग पेड एकही पेमेंट आपल्या खात्यामध्ये अद्याप जमा झालेलं नाही आहे. त्यामुळे प्लीज तुम्ही असा विचार करणं बिलकुल सोडून द्या की मास्टर पैशासाठी वगैरे काम करत आहे. ओके, त्यानंतर वापस येऊयात आपण. G7 आय होप समजलं असेल. याची जी PDF आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी ऑलरेडी अपलोड केली आहे. त्याच्यानंतर पहा UPSCने एक प्रश्न विचारलेला होता युरोपियन युनियन बद्दल. तर युरोपियन युनियन बद्दलचे पण हे जे राष्ट्र आहेत ना 27 देश आहेत, या 27 कंट्रीजला तुम्ही प्लीज एकदा नावं लक्षात ठेवून घ्या किंवा हे मॅप तरी लक्षात ठेवा. परीक्षेला डायरेक्टली प्रश्न आलेला होता की युरोपियन युनियन यामध्ये आहे किंवा नाही म्हणून. ओके, आय थिंक फ्रान्स आणि जर्मनी तिथं ऑप्शन दिलं होतं. 2026चाच प्रश्न आहे ना तो. ओके, एकदा प्लीज पाहून घ्या. UPSCने पण हा प्रश्न विचारलेला होता. त्याच्यानंतर पहा काल MPSCची कंबाईनची परीक्षा झाली. त्याचे पण प्रश्न मी पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच सांगू शकेन की बाबा किंवा मी स्वतःमध्ये बदल करून घेईल की करंट अफेअर्स आपल्याला कशा पद्धतीने टीचिंग करायची. ओके, तर हे आपण नक्की करणार आहोत. डन, हा पण आय होप पॉईंट समजलेला असेल. त्याच्यानंतर पुढे चला. नेक्स्ट पहा, येथे आपल्यासाठी गरजेचं नाही आहे न्यूज. ओके, तर अशा पद्धतीने कालचं लोकसत्ता इथं संपतं. नेक्स्ट आहे आजचं लोकसत्ता 15 जून 2026 रोजीचं वृत्तपत्र लोकसत्ता पहा. तर पहिलीच बातमी आहे, राज्यात काही भागात उष्णतेची लाट सदृश स्थिती आणि मोसमी पावसाची वाट अद्याप खडतरच आहे. ओके, मग धरणातील पाणी पिण्यासाठीच वापरा असा आदेश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेला आहे की शेतीसाठी आता धरणातील पाणी वापरता येणार नाही. अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी होण्याचे इथं चान्सेस जास्त दिलेले आहेत व याच्यापूर्वी IMDने पण सांगितलं आहे की 90% पाऊस असणार आहे यावर्षी. ओके, त्यानिमित्ताने ती बातमी.
नेक्स्ट पहा पुन्हा 100वे साहित्य संमेलन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणार आहे. 28 जानेवारी ते 31 जानेवारी 2027 दरम्यान आयोजन होईल व 1,500 कर्मचाऱ्यांचे सहकार्य यामध्ये असणार आहे. तर प्लीज हे 100वे साहित्य संमेलन आहे, यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवायचाच आहे. तरी देखील 98, 99 आणि 100 हे साहित्य संमेलन कुठे कुठे झालेत याचं कमेंट सेक्शनमध्ये मला तुम्ही सांगायचं आहे. 100वे व्हायचं आहे, पण याची स्थान ठरलेलं आहे पुणे येथे. ओके, प्लीज तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये याची उत्तरं मला द्यायची आहेत. 98, 99 आणि 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे भरण्यात आलेलं होतं. परीक्षेला डायरेक्टली प्रश्न येतो. त्याच्यानंतर याचे अध्यक्ष कोण होते हे पण तुम्ही मला नक्की सांगायचं आहे. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट पहा, भारत आता तंत्रज्ञान पुरवठादार देश बनणार आहे. फ्रान्समध्ये मॅक्रॉ यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन आहे. नेक्स्ट आहे पहा, संगणक शास्त्रज्ञ MBA शिक्षण आता कालबाह्य. मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वर यांचे मत. पहा, मी हे सर्व रेकॉर्ड केलेलं होतं, पण लाईट गेल्यानंतर सगळंच डिलीट झालेलं आहे. सॉरी फॉर दॅट. पण ना, हा एक आर्टिकल संगणकशास्त्र MBA शिक्षण आता कालबाह्य, हा आर्टिकल आणि हा एक आर्टिकल, ओके, हे 2 आर्टिकल अतिशय महत्वाचे आहेत. पण तुम्ही प्लीज वाचू नका. मला याला तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजावून सांगायचं आहे. शक्य झालं ना तर थोडंसं वेळ द्या मला. याचं पार्ट 2 मी रेकॉर्ड करून तुम्हाला नक्की सांगेन. कारण यामध्ये मी ट्रॅव्हलिंग करत असताना ना अभिजित बॅनर्जी यांचा पॉडकास्ट आहे. शमानी यांचा आहे पहा, राज शमानी आय थिंक. ओके, मी ट्रॅव्हलिंग करत असताना ते पॉडकास्ट ऐकलं. 3 दिवसापूर्वी त्यांचा इंटरव्ह्यू झालेला आहे. त्या इंटरव्ह्यूचा तुम्ही एक भाग ऐका. ओके, तो इंटरव्ह्यू ऐकल्यानंतर तुम्हाला हा आर्टिकल वाचायचा आहे आणि हे जे मी हायलाइट केलं ना, हे 3 वाचायचे आहेत तुम्हाला गोष्टी. मग हे वाचल्यानंतर तुम्हाला लिंक करायचं आहे. लिंक म्हणजे मी चांगल्या पद्धतीने ते समजावून सांगणार आहे. सॉरी फॉर दॅट. मला परत ट्रॅव्हलिंगमुळे आणि थोडंसं हे आता इरिटेट खूप होत आहे, त्यानिमित्ताने मला इथं थांबावं लागेल. पण पार्ट 2 मध्ये याचं मी अतिशय चांगल्या पद्धतीने विश्लेषण करणार आहे. त्याच्यानंतर पहा, उद्या परत मला ट्रॅव्हलिंगमध्ये जायचं आहे, त्यामुळे अगदीच आपलं विश्लेषण उद्या येणार नाही आहे. ओके, पण याचं जे पार्ट 2 आहे ते मी लवकर घेऊन येईन. माझी जी रेकॉर्डिंग आहे ती परत खराब झालेली आहे. सॉरी फॉर दॅट. पण आपण पार्ट 2 साठी वेट करा. मी याला नक्कीच चांगल्या पद्धतीने तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, इथं थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर मला सांगू शकता. धन्यवाद.